हॅलो, नमस्कार. हा नमस्कार सर. कुठून बोलताय? मी धनावडे बोलतोय. कुठून बोलताय? विरारवरून, मुंबई विरार. मुंबई विरार. हां. आणि कुठल्या जातीमध्ये आहात? मराठा. मराठा जात. आणि काय करताय? मी हॉस्पिटलमध्ये जॉब करतो. हॉस्पिटलमध्ये जॉब करताय. सॅलरी? सॅलरी 18 पर्यंत भेटते. पीएफ कापून. हां, पीएफ कापून 18 पर्यंत भेटते. 18,000 मिळते. ओके. हातात पी एफ वेगळा. हा, पीएफ कापून मिळतो. ठीक आहे. आणि बरं, राहण्याची व्यवस्था काय? माझं स्वतःचं घर आहे विरारला, मनवेल पाड्यात. होय ना. हां, ठीक आहे, ठीक आहे. आणि घरी कोण कोण असतं? घरी मी आणि माझा मुलगा असतो. तुमचं लग्न झालं आहे का? माझा मुलगा आहे. हां. आम्ही दोघेच राहतो. तुमचं लग्न झालं होतं? हो हो. काय झालं? ते काही अडचणीमुळे आता 9 वर्ष झाली आणि सगळं हे झालं, म्हणजे पिठापीठ झाली. काय आलं? 9 वर्ष झाली, आम्ही आता अलग झालो. हां 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 हां. ठीक आहे, चालेल. आणि बरं, ठीक आहे. 1900 किती मधल्यात? मी 76 मधला. 76. ओके, 76. 76. एक मिनिट. 76. नाही, ती प्रथम आहे. काल एक मुलीने बायोडा दिला आहे, ती प्रथम आहे. बरं, असू देत. हे 76 मधले आहेत. आणि तुम्हाला एक मुलगा आहे. बरं. आणि समजा समोरच्या मुलीला मुलं वगैरे असतील तर चालतील का? माझी घ्यायची तयारी आहे. कोर्टाकडून वकिला थ्रू घ्यायची तयारी आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि घर कुठे तुमचं मूळ? मी कोकणातला आहे. कुठे? रत्नागिरी. रत्नागिरीमधले. ओके. रत्नागिरीत कुठे? तालुका जिल्हा रत्नागिरी. खुद्द रत्नागिरी. खुद्द रत्नागिरी. बरं, चांगली गोष्ट आहे. तालुका पण रत्नागिरी आणि जिल्हा पण रत्नागिरी. ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि मुंबईमध्ये किती वर्ष राहत आहे? मुंबई वर्ष आता झाली 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. सणाला वगैरे गावी जाता का? हा, होळीला आणि गणपतीला गावाला जावं लागतं. बरं. घरी गणपती असतो. आई वडील कुठे राहतात? आई वडील नाही आहेत, माझी आई आहे. आई आहे, वडील नाही आहेत. वडील काय करायचे? वडील मुंबईत कामाला होते. ओके. आणि आई? आई गावालाच राहते. ताई बरं. गावाला दुकान आहे. हां. आणि तुम्ही भावंड किती? ते भाऊ माझा आहे, पण त्याला वेगळं घर बांधून दिलंय, कारण तो आम्हाला घरकुल आलं होतं ना. हां 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 हां. त्याला मी सेपरेट घर बांधून दिलं. मी सेपरेट राहतो. बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे. बहीण वगैरे नाहीत तुम्हाला? बहिणीचं लग्न झालं. किती बहिणी? एकच. एक बहीण. हां, बरं. म्हणजे 2 भाऊ आणि 1 बहीण. हा, पण मला मुंबईत इकडेच राहायचं आहे. फक्त सणाला गावी जाणार. आणि काय पुढे काय गावाला राहायचं म्हटलं तर माझं गावाला चक्की आहे आणि दुकान आहे किराणा म्हणजे छोटंसं खाऊ. कळलं. बरं, ठीक आहे. हां. आई आता एकटीच गावी राहते? आई राहते. बरं, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आई धंदा पण करते. हां. विरारला घर आहे ते कसं आहे? चाळीमध्ये आहे. चाळीमध्ये आहे. ठीक आहे. किती खोल्या असतील तरी? 2 किचन आणि 1 हॉल आहे. मला आता ते मी काढून आता नानापर्यंत बिल्डिंग मध्ये घ्यायचं प्लॅनिंग मध्ये आहे. बरं. हां, ठीक आहे. मुंबईमध्ये एवढं खूप झालं. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, भेटेल तुम्हाला, असं काय नाही. तुम्हाला घटस्फोटित किंवा विधवा असं चालेल ना? हो, मला विधवा पण चालेल, घटस्फोटित पण चालेल. पण आपलं व्यवहार करणारी मुलगी जरा बघून द्या. बरं. हे बघा, मी लग्न स्वतः जुळवत नाही. ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल. तुमचा नंबर डिस्प्लेला शो करणार, जेणेकरून तुम्हाला समोरून कॉल येतील. हो, चालेल. हां, डायरेक्ट कॉल येतील. काय टेन्शन घेऊ नका. विधवा किंवा रिटर्न आलेली असेल, परिस्थिती नसेल तरी पण मी सांभाळून कोर्टात खर्च लग्नाचा मी करणार आहे. बरं. तो लग्न कोर्टातच करणार. बरं. हे बघा, मी कुठल्या मुलीचे नंबर मी शो करत नाही. म्हणजे मी कोणाला मुलींचे नंबर शेअर करत नाही. हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, मी कुठल्याही मुलीचे नंबर देत नाही किंवा मी लग्न जमवत नाही, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते. कारण कसं, तुम्ही नंतर मग गोंधळ घालाल, तर ते लक्षात असणं गरजेचं आहे. हां, इथे यूट्यूब मार्फत मी डायरेक्ट तुमचा नंबर शो करतोय. तुम्हाला ज्या सिलेक्टेड मुली असणार
ज्या मुलीने तुम्हाला स्वीकारलं आहे त्या मुली तुम्हाला कॉल करतील. याचा रिस्पॉन्स चांगला आहे. खूप लोक बघतायत, खेड्यापाड्यात सुद्धा लोक बघतायत, त्याशिवाय गल्लीबोळात झोपडपट्टीतसुद्धा किंवा रिच लोकसुद्धा बघत आहेत आम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट येईल, ते रिझल्ट छान येईल. फक्त कसं एक किंवा दोन मुलं असली ना तरी मला मान्य आहे. बरं, ठीक आहे ठीक आहे. आणि ऐका, तुमचा व्हिडिओ असतो ना, हा तुम्हाला लिंक पाठवली जाणार, लिंक मी पाठवणार व्हिडिओची. तर ती लिंक निळ्या लाईनवरती क्लिक मारायचं आणि तुमचा व्हिडिओ बघायचा. तो केव्हा बघायचा सांगतो तुम्हाला. जर वेळ असेल दुपारचा, तर दुपारी जेव्हा आपण जेवणाला सुटतो ना त्यावेळी तो निळ्या लाईनवर क्लिक मारायची आणि व्हिडिओ बघायचा तुमचा. जेणेकरून काय होईल, तुमचा तो व्हिडिओ अजून थोडा व्हायरल होईल, पुढे पुढे जाईल. लक्षात ठेवा हे. दुसरी गोष्ट, रात्री 8च्या नंतर लोक घरी आलेले असतात, आराम करत असतात. 8 ते 11:30 वाजेपर्यंत लोक जागी असतात, म्हणजे यूट्यूब बघत असतात. तर त्यावेळी तुम्ही व्हिडिओ तुमचा बघू शकता. निळ्या लाईनवर क्लिक मारायची आणि तो व्हिडिओ चालू ठेवून द्यायचा. तो चालू ठेवा, ऐका नाही तर काही करा, पण चालू ठेवून द्यायचा. त्याच्यामुळे तो व्हिडिओ ॲटोमॅटिक पुढे जाणार, व्हायरल होणार. एवढं लक्षात ठेवा. ॲटोमॅटिक पुढे जात राहणार, इतके पुढे जाणार की तुम्हाला भरपूर कॉल येतील. तुम्ही जर तुमचा व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघितला पाहिजे, हे लक्षात ठेवा. हो सर. सांगा. आणि मी कोर्टाचा खर्च लग्नाचं मी स्वतः करेल. वकिला थ्रू लग्न करणार कोर्टात. वकिलामार्फतच लग्न करा, कोर्टातर्फेच लग्न करा, कारण आजकाल फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत. नाही, मुलं असतील ती पण मी वकिलाकडून नावावर म्हणजे आपली इशी करून घेऊन तिला काही त्रास देणार नाही. बरोबर, चांगली गोष्ट वाटली मला, आवडलं मला. हो, छान. अजून काय सांगायचं आहे? नाही, तुमच्यापर्यंत एवढं सांगितलं, एवढं की आपल्याला कधी युट्यूबला तुम्ही टाका. हो, आता काहीच वेळात अपलोड होईल. आता हो सर, काही वेळातच अपलोड होईल, काही टेन्शन घेऊ नका. फक्त विषय कसा आहे की तुमचा व्हिडिओ तुम्ही स्वतः सुद्धा बघा. हे लक्षात ठेवा. कारण निळी लाईन असणार ना, त्या निळ्या लाईनवर क्लिक मारा, मी तुम्हाला लिंक पाठवतोय. 15-20 मिनिटात तुमचा व्हिडिओ अपलोड होईल आणि त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.